बटाट्याचा किस करत असताना बटाटा आहे ना, तो जरा चिकट किंवा असा चिकटल्यासारखा होतो. बटाट्याचा किस मोकळा होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्ससह बटाट्याच्या खमंग अशी किसची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. बटाटा किस करण्यासाठी इथे मी मोठे असे 4 बटाटे घेतले आहेत. 2 मोठे बटाटे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. बटाट्याची साल सुरुवातीला काढून घ्यायची आहे. 4 ते 5 लोकांपर्यंत फराळ पुरेल इतपत हे आपल्याला 4 बटाट्याचा किस पुरेसा होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. बटाट्याची साल काढून घेतली की थंड पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे घालून ठेवायचे आहेत. जेवढा आपल्याला बटाटा खिसण्यासाठी लागेल तेवढा एक एक बटाटा पाण्यातून काढून आपल्याला जाड खिसणीच्या साहाय्याने बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता जाड खिसणीचाच वापर करायचा आहे बटाटा किस करत असताना. कारण की बटाट्याचा किस जो आपण एकदम बारीक अशा खिसणीने जर खिसलात तर तो बटाटा आहे ना, अगदी असा चिकट आणि चिवट असा होतो आणि किस देखील तुकडे पडतात किसचे. तर मोठ्या खिसणीने आपल्याला हे बटाटा खिसून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा थंड पाण्यामध्ये बटाट्याचे खिस बुडवून ठेवायचे आहेत. तर 2 ते 3 मिनटं आपल्याला खिसलेला बटाटा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. त्याचा जो काही स्टार्च आहे तो या पाण्यामध्ये निघून जाईल. पाण्यामधून घट्ट असं पिळून बटाट्याचा किस आपण काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पाण्यामध्ये सगळा स्टार्च उतरला आहे बटाट्याचा आणि इथे आपला पांढरा शुभ्र बटाट्याचा किस इथे तयार झाला आहे. तर गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे एवढे तेल घालून घेतले आहेत. कढईतलं तेल आपलं छान तापल्यानंतर यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लहान ठेवायची आहे आणि आपल्याला 1 चमचाभर जिरे तेलामध्ये फोडणीसाठी घालून घ्यायचे आहे. थोडेसे जिरे तडतडले की त्यामध्ये 5 ते 6 मध्यम तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे मध्यम तिखटाच्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्या आहेत. तेलामध्ये जिरे आणि मिरच्या छान असे परतवून घ्यायचे आहेत. थोडासा रंग बदलेपर्यंत मिरच्यांचा. गॅसची फ्लेम आहे ती लहानच ठेवायची आहे. तर इथे बघू शकता मिरच्यांचा रंग बदलल्यानंतर आपल्याला बटाट्याचा किस आहे तो कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना ती लोच अशी ठेवायची आहे. बटाट्याचा किस कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला झाकण किंवा मीठ लगेचच वापरायचं नाही. मिठाने ना या बटाट्याच्या किसला पाणी सुटतं आणि ते अगदी चिवट आणि चिकट असं होतं. सुरुवातीला बटाट्याचा किस 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे तेलामध्येच. तर इथे बघू शकता जिरे आणि मिरच्या छान या बटाट्याच्या किसमध्ये एकजीव होईल अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम आहे ना थोडीशी लो टू मिडियम हीटवर ठेवायची आहे आणि त्यानंतर हे बटाट्याचा किस आहे तो परतवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता आपला बटाट्याचा किस आहे तो अगदी वेगळा आणि मोकळा असा दिसत आहे. 2 ते 3 मिनिटानंतर बटाट्याचा किस हा तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. आता फक्त इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला या बटाट्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हलक्या हाताने आपल्याला हा किस आहे तो या कढईमध्ये फिरवून घ्यायचा आहे. जर आपण जोरात असा चमचा फिरवला तर हाताने या बटाट्याचे तुकडे पडू शकतात. म्हणून इथे हलक्या हाताने आपल्याला हा किस परतवून घ्यायचा आहे. 3 ते 4 चमचे एवढे मी साल काढून घेतलेले शेंगदाण्याचे दाणे घालून घेतले आहेत आणि त्यानंतर 3 ते 4 चमचे एवढे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे आणि आपल्याला हे पुन्हा गॅस लो टू मिडियम हीटवर ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आहे. म्हणजेच कढईमध्ये परतवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मोकळा असा आपला इथे बटाट्याचा किस तयार होत असे दिसत आहे. गॅसची फ्लेम आपली पूर्ण लो अशी ठेवायची आहे आणि त्यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. झाकण उघडून बघूया. बटाट्याचा किस आपला आहे ना तो अतिशय मऊसूद असा शिजला आहे आणि वेगळा आणि मोकळा देखील दिसत आहे. तर अशा पद्धतीने बटाटा किस तुम्ही करचाल ना चवीला तर एक नंबरच.
उपासाला काय तुम्ही रोज देखील असा बटाट्याचा किस करून खाल, इतका चवीला सुंदर लागतो आणि खूप मोकळा असा होतो. थंड झाल्यानंतर तो देखील खूप असा मोकळा, जसं आपण साबुदाण्याची खिचडी करतो तशा पद्धतीने मोकळी अशी होते हे बटाट्याचं किस. तर थोडासा काहीसा भाग मला कच्चा वाटत होता, म्हणून मी 2 मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकण लावून ठेवलं होतं कढईमध्ये. तर इथे बघा आपला किसचा रंग बदलला आहे आणि बटाटा किस इथे तयार झाला आहे. मस्त आपली बटाटा किसची प्लेटिंग करून घेऊया. इथे बघा गरम गरम वाफाळलेले झटपट असा बटाट्याचा किस तयार झाला आहे. अवघ्या 5 मिनिटामध्येच हा बटाट्याचा किस तयार होतो. तर ह्या महाशिवरात्रीमध्ये अशा सोप्या पद्धतीने बटाट्याचा किस करून बघा. चवीला अतिशय सुंदर आणि खमंग असा लागतो आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर उपासाला, तर थोडीशी कोथिंबीर देखील तुम्ही वरून घालून घेऊ शकता. आणि इथे बघा आपला उपासाचा बटाट्याचा किस तयार झाला आहे. तर इथे बघा अगदी मोकळा आणि लांबसडक आपला इथे बटाट्याचा किस दिसत आहे. जरासुद्धा हा बटाट्याचा किस चिवट किंवा चिकट देखील झाला नाही, अगदीच मोकळा असा झाला आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याचा किस घरी नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. प्रकार दुसरामध्ये आज आपण बघणार आहोत रताळ्याचे कापची रेसिपी बघणार आहोत. तर इथे मी एक रताळं घेतलं आहे. रताळ्याची साल सगळी काढून घेणार आहोत आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला रताळ्याची साल काढून घ्यायची आहे. मार्केटमधून रताळे घेत असताना नवीन रताळा खरं तर आपल्याला वापरायचा आहे. तो नवीन रताळा जो असतो तो जरा कमी गोडाचा असतो आणि हा जुना रताळा असतो तो जरा खूप जास्त गोडाचा असतो. तर रताळ्याची काप करत असताना कमी गोडाचे नवीन रताळं घ्यायचं आहे. पण मला नवीन रताळं न मिळता इथे जुना रताळा मी इथे वापरला आहे. रताळ्याची साल काढून थंड पाण्यामध्ये रताळ्याचे 2 काप मी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले होते. म्हणजेच काय होतं ना, आपला जो हा रताळा आहे ना लगेचच काळा पडतो. लगेचच काळा रताळा पडू नये म्हणून इथे पाण्यामध्ये भिजत घालून घ्यायचं आहे. आणि रताळ्याचे इथे छोटे आणि असे लांब काप तयार करून घ्यायचे आहे, जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर इथे बघू शकता रताळं वाकडं तिकडं असल्यामुळे इथे मला अशा पद्धतीने हे काप तयार करून घेता आले आहेत. तर जर तुमचं रताळं अगदी सरळ असेल तर सरळ देखील काप तुम्ही करून घेऊ शकता. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मध्यम आकाराचे इथे छोटे असे तुकडे करून घेतले आहेत रताळ्याचे. रताळ्याचे तुकडे करून घेतल्यानंतर किंवा काप तयार करून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच हे रताळ्याचे काप आहेत ना थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. नाहीतर हे आपले रताळ्याचे काप आहेत ना पुन्हा काळे पडतील. पाण्यामध्ये रताळ्याचे काप भिजत घातले होते आणि त्यानंतर एखादं कोरडं कापड घ्यायचं आहे. कोरड्या कापडावर आपल्याला हे रताळ्याचे काप घालून घ्यायचं आहे आणि अगदीच व्यवस्थितपणे हे रताळ्याचे काप कोरडे करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने रुमालाचं हात पुसत की आपल्याला हे कोरडे असे रताळ्याचे काप पुसून घ्यायचे आहेत. ते कोरडे होईल अशा पद्धतीने रताळ्याचे काप पुसून घ्यायचे आहेत. जो काही पाण्याचा अंश असेल या रताळ्यातून पूर्णपणे गेला पाहिजे अशा पद्धतीने इथे पुसून घेणार आहोत. कढईमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना कडकडीत तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि हे सर्व रताळ्याचे काप आहे त्या तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला रताळ्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनटं झाली आहेत. जरासुद्धा रताळे आपले तेलाला किंवा कढईला खाली अजिबात चिकटले नाहीत. थोडासा याचा रंग देखील बटाट्यासारखा दिसत आहे, म्हणजेच आपले रताळे आहेत ते आतमधून शिजल्यासारखे दिसत आहेत. रताळे आपले शिजल्यासारखे दिसत असेल तेव्हा आपले गॅस आहे ना पूर्ण मोठा असा ठेवायचा आहे, म्हणजे गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि आपले 2 ते 3 मिनटानंतर आपले हे रताळ्याचे जे काप आहेत ना ते छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय होतात. तर इथे बघू शकता त्याचा रंग देखील बदलला आहे
अगदी असा ब्राऊन कलर आला आहे या रताळ्याच्या कापांना. तर या कढईमधून आपण हे सगळे रताळ्याचे काप आहेत ते काढून घेणार आहोत. लहान मुलांसाठी जर हे रताळ्याचे काप तुम्ही द्या, अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर लहान मुलांसाठी जर तुम्हाला हे रताळ्याचे काप द्यायचं असेल तर वरून आपल्याला वरून नुसते साधं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि जर मोठ्यांसाठी जर करणार असाल तर वरून थोडेसे लाल तिखट देखील तुम्ही घालून घेऊ शकता. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असे रताळ्याचा काप इथे तयार झाला आहे. चवीला तर अतिशय सुंदर असा हा रताळ्याचा काप लागतो. तर दोन्ही रेसिपी कशा वाटल्या आहेत कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीचे रताळ्याचे काप देखील घरी नक्कीच ट्राय करा. एक रताळ्याचा काप मी इथे तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. तर इथे बघू शकता आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असा झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तर सर्वांना महाशिवरात्रीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा.